नमस्कार, मी तानाजी करचे. 2019 मध्ये पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणुकांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 50 लाख रुपये किमतीची ही ई टेंडर प्रक्रिया राबवली होती. या टेंडरनुसार टेंडर मागवण्यात आली, लोकांनी टेंडर भरली देखील. परंतु नवल किशोर राम यांनी या ई टेंडर प्रक्रियेतून ज्या पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या होत्या त्या ऐकून, त्याच्या किमती ऐकून अक्षरशः तुम्हाला धक्का बसेल. म्हणजे सांगायला गेलं तर 1 लिटर पाणी क्षमता असणारी पाण्याची बॉटल ही नवल किशोर राम यांनी 120 रुपयांना खरेदी केली होती. तर अर्धा लिटर क्षमता असणाऱ्या पाण्याची बॉटल ही नवल किशोर राम यांनी 70 रुपयांना खरेदी केली होती तेव्हा. तर 250 ml पाण्याची क्षमता असणारी बॉटल नवल किशोर राम यांनी 20 रुपयांना खरेदी केली होती. प्रक्रियेची व्हॅलिडिटी फक्त 9 महिने असताना पुढे नवल किशोर राम यांनी ती वाढवून 3 वर्षापर्यंत चालवली. त्यामुळं कोट्यावधी रुपयांचा शासनाचा घोटाळा झाल्याचे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून उघड झाले आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट करून नक्की सांगा.